या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर सभांमधनं पण बोललो, या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत. कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली. म्हणजे जेव्हा पुनर्स्थापन झालं तेव्हापासून जर समजा आपण बघितलं तर तेव्हापासून म्हणजे 78ला पुनर्स्थापन होणं, 78ला सरकार येणं, बरोबर. त्याच्यानंतर ते 80ला गेले. पुन्हा आल्यानंतर त्यांनी 91ला शिवसेनेचे आमदार फोडले, छगन भुजबळ वगैरे. पुन्हा फोडाफोडीचं राजकारण केलं. त्याच्यानंतर परत मग मला असं वाटतं पुढचं कोण होतं, अनेक अशी लोक जे फोडत गेले. मग गणेश नाईक फोडले, मग नारायण राणे गेले, या सगळ्या गोष्टी. हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं. म्हणजे 99 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी